नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 50 से अधिक संगठनों ने नाट्यगृह के नामकरण की उठाई मांग। संघर्ष समिति का ऐलान, नामकरण तक आंदोलन जारी रहेगा। संभाजी ब्रिगेड ने सरकार से तुरंत निर्णय लेने की अपील की। लोकशाहीर अन्नाभाऊ साठे को सम्मान देने की जोरदार मांग। अमरनाथ में नाट्यगृह का नाम लोकशाहीर अन्नाभाऊ साठे के नाम पर करने की उठी मांग। अंबरनाथ शहर में स्थित सर्कस मैदान पर बने नाट्यगृह का नाम अब साहित्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे के नाम पर रखने की मांग जोर पकड़ने लगी है। इस विषय पर स्थानीय सामाजिक संगठनों और नागरिकों ने मिलकर एक संघर्ष समिति का गठन किया है, जो प्रशासन और सरकार के सामने लगातार अपनी अपील प्रस्तुत कर रही है। स्थानीय विधायक डॉक्टर बालाजी किनीकर और विभिन्न सामाजिक संगठनों ने भी अंबरनाथ नगर परिषद से इस दिशा में कदम उठाने का आग्रह किया है। उनका मानना है कि अन्नाभाऊ साठे के नाम पर नाट्यगृह का नाम न केवल उनकी साहित्यिक और सांस्कृतिक धरोहर को सम्मान देगा, बल्कि यह अंबरनाथ शहर की पहचान को और भी मजबूत करेगा। समिति का कहना है कि लोकशाहीर अन्नाभाऊ साठे का योगदान केवल साहित्य तक ही सीमित नहीं था, बल्कि उनके लेखन और शायरी ने महाराष्ट्र के सामाजिक और सांस्कृतिक आंदोलनों को भी प्रोत्साहित किया। अन्नाभाऊ साठे की कृतियों पर आधारित 9 मराठी फिल्में बन चुकी है और उनकी साहित्यिक विरासत को सम्मानित करने के लिए उनका नाम इस नाट्यगृह पर होना चाहिए। समिति ने प्रशासन से जल्द निर्णय लेने की अपील की है, ताकि अन्नाभाऊ साठे के योगदान को यथोचित सम्मान मिल सके और यह कदम शहरवासियों के लिए एक प्रेरणा बने। आज अंबरनाथ नगर परिषदेतील मुख्याधिकारी पराडकर साहेब यांना साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष समिती मार्फत त्यांना निवेदन देण्यात आलं। या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का द्यायचं असं समितीमधील प्रमुख सदस्य आहेत, सचिव आहेत, त्यांनी पराडकर साहेबांना ते महत्व पटवून दिलं की हे नावच का लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सर्कस मैदानामध्ये नवीन नाट्यगृह उभारलेलं आहे, या नाट्यगृहाला का नाव द्यायचं। अण्णाभाऊ साठेचा जे प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे। त्या कामगारांचे शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसत आहोत ते त्या कामगारांचीच मुलं आहेत आणि इथल्या सर्कस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदस्पर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे। ह्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत, पण त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी मागणी केलेली आणि त्या मागणीचे पत्र आम्ही अभिषेक पराडकर सरांना आज दिलेलं आहे। आज काय नेमकी मागणी केलेली आहे? आज आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सर्कस ग्राउंडला झालेल्या या नाट्यगृहाला अण्णाभाऊंचं नाव देण्याबद्दल आणि सर्व जमलेल्या लोकांनी, विविध संघटनेनी त्यांच्या नावाची मागणी केल्याची एक पत्र आम्ही त्यांची भेट घेऊन, शिवाय अण्णाभाऊच्या कार्याच्या बाबतीत देखील त्यांना थोडा अवगत करून त्यांना मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। या अनुषंगाने हे जे निवेदन आहे ते आज आम्ही त्यांना सादर केलेलं आहे। तर बघूया, आपण सर्वजण जोपर्यंत या मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना, हे सर्व प्रतिनिधी अण्णाभाऊच्या नावाच्या बाबतीत आग्रही असतात। हे सध्या आमची त्यांना मागणी जी आहे ती मागणी त्यांनी स्वीकारली आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।